जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाची एक महत्वाकांक्षी योजना, राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना। आणि याच योजनेच्या संदर्भात गेल्या काही दिवसापासून बातम्या येत आहेत की महिला लाभार्थी अपात्र केले जात आहेत। लाखो महिला लाभार्थी अपात्र, या महिलांचा हप्ता होणार बंद। शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी नवीन नियम किंवा नवीन निकषानुसार या महिला लाभार्थी होणार अपात्र वगैरे वगैरे। तर या योजनेमध्ये काही नवीन नियम आणण्यात आलेले का, योजना बदलण्यात आलेली आहे का, योजनेच्या संदर्भातील अटी शर्ती काय आहेत आणि कोणत्या नियमानुसार या महिला लाभार्थ्यांना अपात्र केले जात आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 28 जून 2024 रोजी ही योजना राज्यामध्ये लागू करण्यात आली। याच्यासाठीच्या अटी शर्ती निकष हे लावण्यात आले, पात्रतेचे नियम ठरवण्यात आले। मात्र याच्यामध्ये वेळोवेळी पुढे बदल करण्यात आले, वेगवेगळे GR काढून याच्यामध्ये आणखीन काही नवीन अटी शर्ती निकष घालण्यात आले। ज्या अटी शर्ती आहेत त्या शिथिल करण्यात आल्या आणि या GRच्या माध्यमातून ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे। याच्यामध्ये एक बदल करण्यात आला तो म्हणजे केवायसीच्या माध्यमातून जे काही आपल्या सोय घोषणा आहेत त्या सोय घोषणा घेण्यात आल्या, ज्याच्यामध्ये कुटुंबामध्ये कोणी नोकरदार आहे का, पेन्शनधारक आहात का, एकापेक्षा जास्त लाभार्थी आहात का। मात्र अद्याप ही या केवायसीच्या आधारे कुठल्याही महिला लाभार्थी अपात्र करण्यात आले नाहीत, फक्त त्यांची ओळख पटवली जाते। आणि केवायसी करायची तारीख 31 डिसेंबर 2025 असल्यामुळे अद्याप केवायसी न केल्यामुळे हप्ते देखील बंद करण्यात आलेले नाहीत। मात्र या योजनेच्या अटी शर्ती निकषाच्या अधीन राहून मात्र बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी अपात्र होत आहेत, कारण या योजनेचे जे नियम आहेत त्या नियमाची पायमल्ली करून, त्या नियमाचे उल्लंघन करून सुद्धा काही महिला लाभार्थ्यांनी अर्ज करण्यात आलेले आहेत। याच्यासाठी आपण जर पाहिलं, सुरुवातीला 28 जून 2024चा GR आला होता, ज्याच्या माध्यमातून ही योजना राबवायला मंजुरी दिली होती आणि याच्यामध्ये बदल करण्यात आले हे 3 जुलैच्या GR नुसार। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। आता इथं काय शब्द आलाय, त्या कुटुंबातील। आता केवायसी करताना पण कुटुंब विचारलंय, नेमकं कुटुंब काय हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता। याच्यामध्ये आपण कुटुंबाच्या व्याख्येचा सुद्धा एक GR आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता कुटुंबाची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले मुली। याच्यामध्ये रेशन कार्डचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही की रेशन कार्डच्या अंतर्गत कुटुंब असं नाही, पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुलं मुली हे कुटुंब आहे। आणि त्या कुटुंबामधील एक विधवा, विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या महिला आणि त्याच कुटुंबातली दुसरी एक अविवाहित महिला, म्हणजे 2 महिला लाभार्थी याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात। परंतु कुटुंबातून एक असे, म्हणजे एखादी मुलगी जर लग्नाची नसेल, म्हणजे लग्न झालेलं नसेल त्या मुलीचं, तर आई आणि मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। याच्यानंतर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण ही एक त्याच्यातली अट आहे। याच्यामध्ये काही बदल नाही। ज्या कुटुंबातील सदस्य नियम कायम कर्मचारी, आता आपण पाहिले केवायसी करताना पहिलाच प्रश्न विचारला जातोय, सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, अशा प्रकारचे लाभार्थी याच्यामध्ये अपात्र असणार आहेत। आता याच्या व्यतिरिक्त बरेच जण म्हणतात मग 2.5 लाखाच्या उत्पन्नाचे अट लावायला लागले वगैरे वगैरे। 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी सर्व हे या ठिकाणी पात्र ठरतील। 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले हा एक या ठिकाणी वाचण्यासारखा शब्द आहे। याच्यानंतर सदर लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनाद्वारे 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतलेला नसावा। आता याच्यामध्ये पुन्हा काय बदल करण्यात आला होता की जर कोणी अशा महिला लाभार्थी असतील ज्यांना 1500 रुपयाचा लाभ मिळतो त्यापेक्षा कमी, उदाहरणार्थ PM किसान, पोषण, मनरेगा, PM स्वनिधी किंवा इतर ज्या काही योजना आहेत, तर 1500 रुपयापेक्षा जर कमी लाभ असेल तर ती जी काही उर्वरित रक्कम असेल 500 रुपये, 1000 रुपये, ती त्या लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत दिली जावी। याच्यानंतर जमिनीची जी काही अट होती, याच्यामध्ये कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जमीन जास्त नसावी ही अट या योजनेतून वगळण्यात आलेली आहे। ही अशा प्रकारची जमिनीची कुठली अट या योजनेच्या अंतर्गत नाही। याच्यामध्ये एक डोमेसाईलचा मुद्दा होता, त्याच्याऐवजी आपण पाहिलं होतं की रेशन कार्ड नसेल तर पतीचं रेशन कार्ड, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला, आणि याचा आता सध्या कुठल्याही प्रकारचा अर्थार्थी महिलांना अपात्र करण्यासाठी संबंध नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही
विषय नाही. आता सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता कागदपत्र सादर करणं, याच्यामध्ये सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक 2.5 लाख रुपयापर्यंत असणे अनिवार्य आहे. पिवळे केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली. ज्यांची पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट नव्हती, पण इतर जे काही लाभार्थी होते अशा लाभार्थ्यांना 2.5 लाख रुपयाच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट होती. असे जर दाखले कोणी सादर केलेले नसतील किंवा त्यांच्या उत्पन्नाबद्दल जर काही समस्या आलेल्या असतील, काही प्रश्न असतील, तर असे लाभार्थी मात्र याच्यामधून अपात्र केले जाऊ शकतात. आता याच्यामध्ये नवविवाहित महिलांची नावं रेशन कार्डवरती लगेच लागत नाहीत. त्यामुळे पतीचं रेशन कार्ड, परराज्यात जन्म झालेल्या, सध्या महाराष्ट्रात लग्न करून आलेल्या त्यांना त्यांच्यासाठी हे जे काही बाबी आहेत या सर्व जसे आहेत तशाच आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही आहे. आणि याच अटी शर्ती नियमाच्या अधीन राहून या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची जी काही आहे ती छाटणी केली जात आहे. लाभार्थी याच्यामधून अपात्र केले जात आहेत. आता एकंदरीत सरकारी किंवा शासकीय अधिकृत असा कुठलाही आकडा समोर आलेला नाही, परंतु केवायसीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नेमके याच्यामध्ये किती लाभार्थी अधिकृतपणे बाद करण्यात आलेले, अपात्र करण्यात आलेले, ते लवकरच समोर येईल. मात्र हे जे काही योजनेचे नियम, अटी, शर्ती, निकष आहे हे या GR माध्यमातूनच काढण्यात आलेले, या GRच्या अधीन राहूनच ते घेण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.